हातात काही फलक दिसत आहेत आणि जोरदार घोषणाबाजी काँग्रेसच्या वतीने केली जाते। सरकार विरोधात हे आंदोलन आहे। सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी केली जाते। सरकार विरोधात हे काँग्रेसचं आंदोलन सध्या सुरू आहे। ठिय्या दिला जातोय, रस्त्यावरती बसून हे आंदोलन केलं जात आहे। श्रीकृष्ण आवटी आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिकची माहिती देत आहेत। कृष्णा, काँग्रेसचं जोरदार आंदोलन बघायला मिळत आहे, जोरदार घोषणाबाजी बघायला मिळते। टिळक भवनच्या समोरच जे आहे या आंदोलनात रस्ता रोको देखील केलेला आहे। ते आपण तर सरकार विरोधात हे आंदोलन सुरू झालेलं आहे। काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे, जोरदार घोषणाबाजी केली जाते। रस्त्यावरती हे ठिय्या आंदोलन सुरू आहे आणि विशेष म्हणजे थेट त्यांनी रस्ता रोको जे आहे ते केलेलं आहे। दादर टिळक भवन येथील त्यांनी आपण पाहू शकतो कोरेगाव, त्याचबरोबर गोरगरिबांचे पैसे खिसे कापण्याचं सरकार काम करत आहे अशा प्रकारचे फलक देखील जे आहे ते सोबत आहे। इंधनाचा दर गगनाला कुलूप लावा खिशाला अशा प्रकारचे देखील जे आहे ते पाहू शकतो। सर्व काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ देखील मेलोडी चॉकलेट जे आहे ते वाटताना पाहायला मिळतात। थेट रस्त्यावरती धरणे देखील जे आहे ते त्यांनी धरलं होतं आणि अगदी मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात। तुम्ही मागे देशामध्ये इंधनाचा तुटवडा हा सुरळीत करण्याच्या अनुषंगाने सरकार विफल झालेली आहे। मुख्यमंत्री सांगतात डिझेल आहे, मात्र डिझेल पंपावर आणि पेट्रोल पंपावर मोठ्या रांगा आहेत। त्यामुळे खोटारड्या मुख्यमंत्र्यांनी खोटं बोलण्याच्या ऐवजी डिझेल आणि पेट्रोलची व्यवस्थाही करावी आणि एकंदरीत शेतमालाचे भाव आहे त्या प्रश्नावर दिल्लीहून हात हलवत वापस येऊ नये। भरगच्च महाराष्ट्राच्या शेतकऱ्यांना पॅकेज घेऊन यावं। मेलोडीचं चॉकलेट बंद करावं, चॉकलेट वाटणं बंद करावं आणि ठोस काम करावं। पेट्रोल पंप पर पेट्रोल नहीं है, डीजल नहीं है, डीजल के लिए लंबी लंबी कतारें हैं और किसान परेशान है, किसान की समस्या है। और ये दोनों मुद्दों को लेकर देवेंद्र फडणवीस झूठ बोल रहे हैं और देश के पनौती पंतप्रधान नरेंद्र मोदी भी अपनी चुप्पी साधे हुए हैं। आज महाराष्ट्र का आधा मंत्रिमंडल दिल्ली गया है, वो चॉकलेट लेके वापस ना आए तो वो महाराष्ट्र के किसानों के लिए पैकेज के साथ वापस आए, अन्यथा हमको घूमने नहीं देंगे। मोदी सरकार पनौती है, मोदी सरकार पनौती है, मोदी सरकार पनौती है, मोदी सरकार पनौती है, मोदी सरकार पनौती है। तर सरकार विरोधात हा मोर्चा आहे। कार्यकर्ते रस्त्यावर उतरलेत, काही काळ त्यांनी रास्ता रोको केला। हर्षवर्धन सपकाळ आणि इतरही कार्यकर्ते हे आंदोलन करतायत। इंधन पुरवठा करण्यास सरकार अपयशी ठरलं असं काँग्रेसकडून सांगितलं जाते। त्या विरोधात सरकार विरोधात जोरदार घोषणाबाजी करण्यात आली। इंधन पुरवठा करण्यास सरकार अपयशी ठरलं असं सपकाळांनी सांगितलेलं आहे। त्यामुळे हे जोरदार आंदोलन केलं जात आहे, मेलडी वाटप केलं जात आहे। याला संदर्भ असा आहे की पंतप्रधान नरेंद्र मोदींनी इटलीच्या पंतप्रधान मेलोनी यांना मेलडी चॉकलेट दिलं होतं, त्यावरून हे प्रतिकात्मक आंदोलन चॉकलेट वाटून केलं जातंय। मात्र महागाई असेल किंवा इंधन प्रश्नावरून काँग्रेसकडून आवाज उठवला जातोय। काँग्रेसकडून सरकार विरोधात हे आंदोलन केलं जात आहे। मुंबईमध्ये काँग्रेस कार्यकर्ते जे आहेत ते रस्त्यावरती उतरलेत। महागाई आणि इंधनाच्या प्रश्नावरून हे आंदोलन केलं जात आहे। आपण जर दृश्यांमध्ये बघितलं आपल्या लक्षात येईल, हातामध्ये फलक दिसत आहेत आणि त्यावरती इंधन पुरवठ्यासंदर्भात सुद्धा काही गोष्टी लिहिलेल्या आपल्याला बघायला मिळत आहेत। अनेक ठिकाणी डिझेल उपलब्ध होत नाहीये, शेतकऱ्यांना आता डिझेल मिळणं आवश्यक आहे। या सगळ्या मागण्यांसाठी काँग्रेसकडून हे आंदोलन केलं जात आहे। मुंबईमध्ये काँग्रेसचे कार्यकर्ते रस्त्यावरती उतरलेले आहेत। सरकार जनतेशी खोटं बोलतंय असं काँग्रेसकडून सांगितलं जात आहे। इंधन पुरवठा करण्यास सरकार अपयशी ठरल्याचं सुद्धा सपकाळ म्हणतायत। त्यामुळे जोरदार आंदोलन केलं जात आहे। मोठ्या प्रमाणात कार्यकर्ते या ठिकाणी उपस्थित आहेत। सरकार जनतेशी खोटं बोलतंय असं सुद्धा सपकाळ म्हणालेले आहेत।
सरकारविरोधात काँग्रेसचंही आंदोलन सुरू आहे. मुंबईमध्ये आंदोलन सुरू आहे. जोरदार घोषणाबाजी केली जाते. काँग्रेस कार्यकर्ते मुंबईत रस्त्यावरती उतरल्याचं बघायला मिळत आहे. इंधन पुरवठा सुरळीत करा अशी मागणी काँग्रेसकडून केली जाते. जनतेशी खोटं बोलू नका असं सांगितलं जातंय. इंधन पुरवठा करण्यास सरकार अपयशी ठरलं असा सुद्धा आरोप सपकाळांनी केलेला आहे. महागाईचा प्रश्न आहे, इंधन दरवाढीचा प्रश्न आहे, त्याचप्रमाणे इंधन मिळत नाहीये. या सगळ्या गोष्टींसाठी हे आंदोलन मुंबईमध्ये केलं जातंय. काँग्रेसचे कार्यकर्ते मोठ्या प्रमाणात या ठिकाणी उपस्थित आहेत. चॉकलेट लेके मिलेटी में लेके मत आइए, राहत लेके आए, ये हमारी आज मांग है। दिल्लीवरून येताना चॉकलेट घेऊन येऊ नका तर निधी घेऊन या असं सुद्धा सपकाळ म्हणालेले आहेत. जनतेशी सरकार खोटं बोलतंय असं हर्षवर्धन सपकाळ म्हणतायत. उपलब्ध नाही, पेट्रोल नाही, गॅस सिलेंडर गायब आहे आणि शेतकरी हवाल दिलाय. आज मंत्रिमंडळ अर्ध मंत्रिमंडळ दिल्लीला गेलेलं आहे. हात हलवत वापस येऊ नका, चॉकलेट घेऊन मेलाटी घेऊन वापस येऊ नका. महाराष्ट्रासाठी ठोस पॅकेट आणा आणि डिझेलचा पुरवठा जो आहे हा सुरळीत करा. सिलेंडर सर्वांना मिळालं पाहिजे याची दक्षता घ्या. अरे या सरकारचं करायचं काय? निवडणुकीचं बिगुल वाजलंय आणि त्यातच दिल्लीत केंद्रीय मंत्री अमित शहाची बैठक घेतली, बैठक बोलवली जाते. ते गँग ऑफ ट्रिपल इंजिन सरकार आहे, त्यांचे हे नाटकं चालले. अरे या सरकारचं करायचं काय? अगदी आपण पाहू शकतो सर्वच काँग्रेसचे कार्यकर्ते आणि त्याचबरोबर हर्षवर्धन सपकाळ देखील जे आक्रमक झालेले आहे. इंधन वाढीचे, त्याचबरोबर पेट्रोल दर आणि कांद्यांच्या प्रश्नावरती ते आक्रमक झालेले पाहायला मिळतात. आणि विशेष म्हणजे आज संपूर्ण मंत्रिमंडळ जे संपूर्ण दिल्लीला पोहोचलेलं आहे त्यांनी देखील कुठलेही माघारी कुठले हात खाली न घेऊन येतं असं देखील जे आहे ते थेट काँग्रेसचे हर्षवर्धन सपकाळ असं म्हणतात. आपण पाहू शकतो दृश्यांमध्ये मोठ्या संख्येने काँग्रेसचे कार्यकर्ते दादर येथील टिळक भवनाच्या कार्यालयासमोरच काँग्रेसच्या कार्यालयासमोर जे ते आक्रमक झालेले आहे. अगदी गोरगरिबांचे खिसे कापणारे सरकार मुर्दाबाद अशा घोषणा देखील दिल्या जात आहेत. पेट्रोल डिझेलचे दर कमी करा, नाहीतर खुर्ची खाली करा अशा आशयाचे फलक देखील जे आहे ते आपल्याला थेट काँग्रेसचे कार्यकर्ते घेऊन आपल्याला दिसताना पाहायला मिळतात. गोरगरिबांचे रक्त शोषणाऱ्या सरकारचा निषेध असो अशा आशयाचे देखील फलक काँग्रेसचे कार्यकर्ते घेऊन आक्रमक झालेले आपल्याला पाहायला मिळतात. अगदी स्वतः माफ करा काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष हर्षवर्धन सपकाळ देखील जे आहे ते आंदोलनात सहभागी झालेले आहेत आणि थेट मेलोडी वाटताना आपल्याला पाहायला मिळतात. चॉकलेट देखील जे आहे ते बरोबर कृष्णा, एकंदरीत काँग्रेसचे कार्यकर्ते हे आक्रमक झाल्याचं बघायला मिळते. धन्यवाद या सगळ्या सविस्तर माहितीसाठी.